शिरूरमध्ये अमोल कोल्हे आणि शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यामध्ये जुंपल्याचं पाहायला मिळत आहे। कोल्हेंचा 80% निधी परत गेला अशी टीका शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केलेली आहे आणि आढळरावांनी दाखवून द्यावं अन्यथा माघार घ्यावी असं आव्हान आता अमोल कोल्हे देत आहेत। अमोल कोल्हे जनतेची दिशाभूल करत असल्याचा आढळराव पाटील यांच्याकडून आरोप करण्यात आलाय। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। काय झालं गेले 5 वर्ष लोकांनी तुम्हाला निवडून दिलं एक अपेक्षेनं की हा माणूस आहे, तरणबांड आहे, दिसायला चांगला आहे, छत्रपतींची भूमिका करतोय, संभाजी महाराजांची भूमिका करतोय, एक चांगला आपल्याला पर्याय मिळाला। पण लोकांच्या अपेक्षा फोल ठरल्या। निवडून गेल्यानंतर जो बाबा गेला दिल्लीला तो परत आलाच नाही, कुठल्याही गावात आला नाही, कुठे निधी टाकला नाही आणि जवळजवळ 80% निधी परत जाणारा भारताच्या लोकशाहीतील, भारताच्या लोकसभेच्या इतिहासातील हा पहिला खासदार असेल की ज्याचा 80% निधी परत घ्या। त्यांनी आधी बाहेर पडण्याची तयारी करावी, कारण त्यांना सुद्धा ठाऊक आहे की आपल्या कंपनीचं उखळ पांढरं व्हावं म्हणून त्यांनी काय प्रश्न विचारलेत, किती प्रश्न विचारलेत हे त्यांना सुद्धा ठाऊक आहे। राहिला दुसरा मुद्दा 80% निधी परत गेल्याचं, तर माजी खासदारांनी कृपया डीपीओनी डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग ऑफिसरने दिलेलं स्वतःचं पत्र बघावं। उलट माजी खासदारांना जो 3.5 कोटी रुपयांचा निधी वापरता आला नव्हता, माझा खासदार निधी वापरून तोही 3.5 कोटी रुपयांचा निधी मी मतदारसंघासाठी वापरलेला आहे। त्यामुळे माजी खासदारांनी कुठेतरी पुरावे घेऊन बोलावं। आणि मग आता मी माजी खासदारांना हेच आव्हान देतो, 80% निधी परत गेला हे जर खोटं असेल तर माजी खासदारांनी जाहीर माफी मागावी। असा माणूस सैरवैर का होतो? आपला पराभव समोर स्पष्ट दिसायला लागला की मग चिडचिडेपणाने काहीतरी आरोप करायचे, तशा प्रकारचे खालच्या पातळीवरचे घाणेरडे आरोप करणं आणि मला चर्चेत गुंतवून ठेवणं, हा नेरेटिव्ह सेट करायचा, मला उचकून देण्यासाठी प्रयत्न करायचे। पण आता आम्ही सगळ्यांनी ठरवलं आहे त्यांनी काही आरोप करो त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं। जे आरोप करायचे होते ते गेले 5 वर्ष का नाही केले, वर्षभरापूर्वी का नाही केले? तर त्यांना हे माहिती आहे की आपल्या आरोपात तथ्य नाही, अर्ध सत्य बोलायचं, लोकांची दिशाभूल करायची आणि जनतेपुढे दाखवायचं की हा माणूस उत्तरच देत नाही, बोलायचंच नाही।